चौधरी ऑप्टिशियन्स, स्टाईल पण आणि डोळ्यांची काळजी पण एकाच ठिकाणी. अशोकनगर, सातपूर, नाशिक. सातपूर गावातील श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने प्रेरणादायी व्याख्यान. सातपूर गावातील श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष तुकाराम बंदावणे यांच्या पुढाकाराने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा, समस्या आणि समाजातील त्यांची भूमिका या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सुप्रसिद्ध यशवंत क्लासेसचे संचालक तथा ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव पाटील सर यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांची कुटुंबातील भूमिका, समाजाप्रती असलेली जबाबदारी, मुलांप्रती आदरभाव, सकारात्मक विचारसरणी आणि देशसेवेसाठी ज्येष्ठ नागरिकांचे महत्त्वाचे योगदान याविषयी सखोल विवेचन केले. यशवंतराव पाटील यांच्या प्रभावी आणि विचारप्रवर्तक व्याख्यानामुळे उपस्थितांना आत्मपरीक्षण करण्यास प्रेरणा मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनातून ज्येष्ठ नागरिकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून समाजात सक्रिय राहण्याचा संदेश घेतला. या कार्यक्रमास परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याची भावना व्यक्त झाली आहे. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांचा वाढदिवसानिमित्ताने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुकुंदराव रानडे उपस्थित होते. या व्याख्यानास रामदास तिडके, पंडित घाटोळ, जगन्नाथ निगळ, सुदाम निगळ, दत्तात्रय तिडके, अशोक बंदावणे, माधव तिडके, निवृत्ती आहेर, भाऊसाहेब निगळ, बाळू बंदावणे, त्र्यंबक पगार, कोंडाजी निगळ, दौलत निगळ, कांतीलाल घाटोळ, रामदास निगळ, बबन घाटोळ, विजय उपाध्ये, चंद्रकांत घाटोळ, रवींद्र काश्मीरे, सयाजी घाटोळ यांच्यासह सातपूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नंतर आपल्या सगळ्या संतांनी सगळ्याची प्रेमाने वागून एक यांच्याशी चांगलं बोलल्याने काही मला काही पैसे लागतील का, कसं काय बरं वाटतं का हे बोलले. आता मी त्यांचं थोडं बऱ्यापैकी कौतुक केलं. काही त्याला पैसे लागत नाही, त्यांनाही बरं वाटलं. मुकुंदराव रानडेंनी एवढं ठिकठिकाणी जाऊन काम करतात, याला शिकव त्याला शिकव, चांगली गोष्ट. हा जो आणि माणसामध्ये दातृत्व देणं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अर्घ्य देतात. सगळे लोक रामकुंडावर जातात, ठिकठिकाणी जातात, अर्घ्य देतात. मी माझे एक नातेवाईक आले गाऊन गेले, आंघोळ बिंघोळ करून मला म्हणजे आता का रामकुंडावर 3-4 मागच्या सिंहस्थळी नाही म्हटलं मी काही येणार नाही. अहो म्हणे तुमच्या गावात ते असं बरंच सांगितलं. म्हणजे ठीक आहे, मी इकडून ऐकलं सोडून गेलो. आणि नंतर आलं अर्घ्य दिलं का, हा म्हणे ते असं पाणी सोडायचं ब्राह्मणांनी सांगितलं, बामणांनी त्यांच्या गावठी पाहिजे, आम्ही सोडलं. त्याचा अर्थ काय? याचा अर्थ आपली संस्कृती असं सांगते की द्या. याचा आणि आपल्या हृदयाचा जवळचा संबंध द्या दुसऱ्याला. जे जे आपणाशी ठावे ते ते सकळाशी सांगावे, अवघे ज्ञानी करून जग सोडावे. मला जे माहिती आहे ते दुसऱ्याला सांगावं, दुसऱ्याला सांगून त्याला ज्ञानी करावं आणि सगळ्या जगाला सांगून हे सुद्धा एक पुण्यकर्म. इथे येऊन तुम्हाला सांगणं ही माझी एक तीर्थयात्रा आहे असं मी समजतो. इथंच काय कुठेही मी व्याख्यानाला ज्या वेळेला जातो त्यावेळेला माझी ही भावना असते. अशी भावना ठेवून ज्यावेळेला तुम्ही वागायला आयुष्यात कोणालाही चांगलं सांगायचं, हे भेट तू दृष्ट आहे का कसा आहे हे भानगड पाहायचे नाही. राखावी बहुतांची अंतरे भाग्य येते तद अंतरे मन, सगळ्यांची मन आपण राख. याचा अर्थ कायम गोड बोला असं नाही. ठामपणा बाबा इकडे जाऊ नको, तिकडे फार स्मशानभूमी आहे, फार तिच्या पुढे फार काही वाईट आहे असं आपल्याला माहिती असलं ना त्याला सरळ सांगावं, रोखण्याचा प्रयत्न करावा. पण एखादा रोखतच नसला म्हणून प्रेमाने वागावं. प्रेम हा साने गुरुजींनी आणि बहुतेक ज्येष्ठ नागरिक मंडळामध्ये ती असं खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे सगळ्यांना तो वाटतात. आणि वाटल्यानंतर साने गुरुजींची ती प्रार्थना सांगतात की प्रेम हा असा भाग आहे की दुसऱ्यावर प्रेम करा, चांगल्याकडनं प्रेम करा. आपल्या घरात काहींच्या घरात आपल्या सुना असतात, मुलं असतात, मुलं मोठी झाली असतात. आपली बूट आपल्या चपलात त्यांना यायला लागल्यानंतर त्यांच्याशी बरोबरीच्या नात्यानं वागावं लागतं. तुम्ही लहानपणी एखाद्याला लहान पोरांना आपल्या रागवत होती तसं आता रागून चालणार.
त्यांच्याशी जरा खांद्यावरती हात ठेव, का रे कसं काय चाललं तरी येणार वगैरे आपुलकीनं स्नेह, कदाचित तो बोलणार नाही पहिल्यांदा, हरकत नाही. आपण पुन्हा काय तरुण वय असतं, तरुण रक्त असतं. आपण एकेकाळी तरुण होतो ना, आपण आपल्या वडिलांचे कसे वागत होतो तो विचार करायचा आणि मग त्यांना जरा समजत कसं काय वागतो, कसं काय चाललं म्हणून असं त्याला जर विचारलं तर त्याला बरं वाटतं. सुना हे आपल्या मुली सांगतात. मला विचारतात मुली किती, तर मी सांगतो मला 2 मुली. आता तुम्हाला माहिती सीमा गेली तर माझी मोठी कन्या आहे, तुमच्याच मतदारसंघात इथलं सांग. हां सीमा गेली, ती संघ निवडून आली. तिला मी सांगितलं बाई हे राजकारण वगैरे आता त्यांनी कसं वागवतो तो भाग त्यांचा, परंतु मी तिला जे सांगितलं लहानपणीचे जे संस्कार ते नम्र राहायचे. नम्र झाला भूता त्यांनी ते नंतर काढा बरं, आता नाही काढ. हां त्या भूता त्याने कोंडिले अनंत. कंटाळाला मला सांगायचं मी खेड्यातला माणूस आहे, मी खेड्यातून शहरात आलो, मी त्यांचा बाप निघालो. ते म्हणजे सर आता बाद झाले, 8.5 तास झाले तरी म्हणजे अजून माझी तयारी, पाणी पिणार नाही पण बोलत राहील. कारण मी बेंबीच्या देठापासून आणि हृदयाच्या तळापासून तुम्हाला सांगायला आलो. ते म्हणे आम्ही हरलो, ठीक आहे. सांगायचा मुद्दा हा आहे की तुम्ही कोणतीही गोष्ट त्या भावनेनं करा. आपण काही ठिकाणी जातो आणि ठिकाणी आपण काय करतो, काही वेळेला तो मोबाईल पाहतो, तो बिचारा प्रवचन काढतो, जीव तोडून सांगतो हा मोबाईल पाहत राहतो, एकमेकाशी गप्पा मारतात. तुझी सून कशी काय, ती आली का रे, माहेरी गेली होती, काय झालं तिचं, ती बाळंतीण झाली का नाही, अरे काय करायचं या चौकशा करून, तुम्ही विचार ऐकायला गेले ना बाबाची, ती बाळंतीण झाली काय नाही झाली का, याला काय फरक पडतो. परंतु आमचा दर्जा, आम्ही सुशिक्षित खूप आहोत, LLB ऑनर्स PhD, पण आमचा वैचारिक दर्जा तो जर नसेल तर काय त्याला अर्थ आहे. आणि म्हणून सांगायचा माझा मुद्दा की मी 2 मुलींचं तर एक मुलगी आहे, परंतु मी तिच्याकडे आज ह्या क्षणापर्यंत मला आमच्या कमिटीवर नेम सांगितलेलं नाही, मला अमकं पाहिजे सांगितलेलं नाही. फक्त एका ज्येष्ठ नागरिक संघाला हॉल बांधून पाहिजे होता. मी तिला म्हटलं माई यांचं काही काम आहे ते कर. सांगायचा मुद्दा दुसऱ्यांसाठी आपल्याला काही जेवढं करता येईल, आणि ती कुठे तिच्या घरातून देणार आहे, त्यांच्या निधीतून देणार आहे. तर म्हणून तुमच्याही काही ज्या असतील अडचणी, तुकाराम पाटील ज्येष्ठ नागरिक संघाच्या, खुशाल त्या सगळ्या अडचणीची यादी करा, सगळेजण चर्चा करा, हे नाही ते नाही ते नाही असं व्यवस्थित ड्राफ्टिंग करा आणि तिच्याकडे घेऊन जा. तिला सांगा की हे तुझ्या पिताश्रीने सांगितलं, मी सांगेन की यांचं काम आहे, हे तुला तुझ्या याच्यात चौकटीत बसून हे करून. जर फायदा जर होतोय सरकारकडून, जर माझ्या ह्या ज्येष्ठ नागरिकांना काही मिळत असेल तर त्याच्यात दुःख वाटायचं काय कारण आहे. आणि पक्षाचा सवाल येतोच कुठे, आपल्या ज्येष्ठ नागरिकाला सगळ्यांना पक्ष जो देईल तो आमचा पक्ष. जे सगळीकडे पक्षाचा प्रश्न येत नाही, येतच जे असेल ते काय राजकारण त्यांच्याकडे. मेंदूमध्ये उतरवा, म्हणजे उतरवलं म्हणजे ते तुमच्या सर्व प्राप्त होईल. असे फार अगदी अनमोल असं त्यांनी आपल्याला आजचं व्याख्यान दिलेलं आहे. त्याबद्दल त्यांचा सत्कार बाकी तो सत्कार करून घेऊ. आणि असे व्याख्याते आपण तुम्ही जर प्रतिसाद दिला तर वेगवेगळ्या विषयावर ते बोलतील, परंतु आपण त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे, आपण हजर राहिले पाहिजे. आता आम्ही साऱ्या गावात निमंत्रण दिलेलं आहे, पण तसं काही जे प्रत्येकाला फोन केला तेवढेच बाकी आलेले. निमंत्रणावर काय तसे कोणी येत नाही आता अलीकडे, त्या निमंत्रणाला काही व्हॅल्यू नाही, कोणाला व्हॅल्यू आहे. त्यामुळे आता जरी ठीक आहे, आता उपस्थिती कमी असते, तर त्यांना मी प्रथम सांगितलं होतं का आमच्याकडे उपस्थिती जास्त राहत नाही, तुम्हाला कमी उपस्थितीत बोलावं लागेल. त्याने पूर्ण कल्पना दिलेली आहे. कारण आपण पाया कोणाकडेच्या पडणार, चला 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 बा, ते ज्ञान तुम्हाला मिळणार आहे, मला एकट्यालाच नाही मिळणार ना. आणि आपण प्रत्येकाला ज्ञान देण्याकरता आपण आणलेले. आणि दौलतरावचं जर म्हणणं आहे की बा ते आपण हे करायला पाहिजे, ते गव्हर्नमेंट काही देत नाही, परंतु गव्हर्नमेंटने पुष्कळ स्कीम काढलेल्या आहेत. ते आपलं कोणतं आयुष्यमान कार्ड काढलेले. आता त्याचे वय 70 होतं, त्यांनी आता 60 केलेले. आणि त्यावर फक्त जे मोठे मोठे आजार असतात का जिथं आपण पैसे 6-7 लाख लागतात तिथं ते चालतं. आणि साधारण थंडी तापाला काही आपल्याकडे तसं नाही. आणि काही पैसे तुम्हाला पगार पाहिजे असेल तर तुम्हाला त्याचा
दाखला द्यावा लागेल. तर तुमच्याकडे कोणी तुम्हाला पोचणार आहे, तुम्ही निराधार आहे याचा तुम्हाला दाखला द्यावा लागेल. तसे त्याला प्रूफ द्यावा लागेल. मग तुम्हाला ते जे महिन्याचं आता ते पेमेंट नाही मिळेल, पण ते केव्हा मिळेल तेव्हा. आपण जसं झालं कागदपत्र देणं महत्वाचं आहे. आता जरी एसटीचा पास त्यांनी का केला असं की आता भलतंच लोक फायदा घ्यायला लागले. ज्याचं 40 वय तो बी 60च्या पुढं 70च्या पुढं लावा लागला. आधार कार्ड डुप्लिकेट बनवायला लागले. तर म्हणून त्यांनी नियम काढला का बाबा असा तर नवीन तुम्ही कार्ड काढा, तरच ते तुम्हाला व्हॅल्यू राहील. जर चुका आपण करतो मग त्याला नियम काढावे लागतात. या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.